नमस्कार. विज्ञानयात्री अरेनियस यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. अरेनियस हे स्वीडन देशाचे भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1903 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. अरेनियस यांना आधुनिक रसायनशास्त्राचे एक आद्य संस्थापक संबोधले जाते. नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले स्वीडन देशातील शास्त्रज्ञ. अरेनियस समीकरण, आम्लांचा अरेनियस सिद्धांत, चंद्रावरील अरेनियस विवर या नावाने त्यांचे संशोधन आजही प्रसिद्ध आहे. अरेनियस यांचा जन्मदिनांक 19 फेब्रुवारी 1859 रोजी उपसाला जवळ स्वीडन राज्य लुथेरन येथे झाले. स्वांते गुस्ताव हे त्यांचे वडील आणि कॅरोलिना थनबर्ग अरेनियस या त्यांच्या आई. स्वांते गुस्ताव त्यांचे वडील हे उपसाला विद्यापीठाचे भूमापन अधिकारी होते. ते पर्यवेक्षक पदाच्या पदोन्नतीपर्यंत गेले. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून स्वांते अरेनियस यांना विज्ञान, विशेषतः गणित या विषयाची गोडी निर्माण झाली. स्थानिक कॅथेड्रल स्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. वयाच्या 17व्या वर्षी उपसाला विद्यापीठात भौतिकी शिकण्यासाठी त्यांनी प्रवेश मिळवला. उपसाला विद्यापीठ हे स्वीडनमधीलच नव्हे तर उत्तर युरोपमधील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्थांपैकी एक आहे. हे एक संशोधन प्रधान म्हणजे रिसर्च इंटेन्सिव्ह विद्यापीठ आहे. येथे 8 शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. आधुनिक AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची साधने आणि जैवविविधतेवर हे विद्यापीठ विशेष भर देते. उपसाला शहर हे एक ऐतिहासिक शहर असून तेथे सुरक्षित वातावरण आणि उत्तम सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. उपसाला विद्यापीठ हे संशोधन आणि उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी जागतिक स्तरावर एक उत्तम केंद्र आहे. अरेनियस यांनी सन 1876 गणित आणि भौतिकशास्त्र या विषयातून सर्वात तरुण आणि सर्वात सक्षम विद्यार्थी म्हणून पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्तीनंतर अरेनियस यांनी उपसाला विद्यापीठात भौतिकशास्त्राचे मुख्य प्रशिक्षक आणि रसायनशास्त्रात पर्यवेक्षण या कार्यासाठी रुजू झाले. त्यांनी एरिक एडलंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉकहोम येथे शिक्षण घेतले. विद्युत विश्लेषणातील जो पदार्थ योग्य अशा द्रावात विरघळल्यास त्यातून विद्युत भारित अणू, रेणू व अणुगट यांच्या प्रत्यक्ष गमनाद्वारे विजेचा प्रवाह होऊ शकतो अशा पदार्थातील विद्युत संवाहकतेसंबंधी 150 पानाचा प्रबंध त्यांनी लिहिला. अरेनियस यांचा हा प्रबंध फ्रेंच भाषेत लिहिला होता. त्यांनी या प्रबंधाच्या प्रती आपले काम जगाला समजावे म्हणून जगभरातील संशोधकांना पाठवल्या. यात याकोबस हेनरिकस, हॉन्टहॉफ, विल्यम ओसवॉल्ड, रुडॉल्फ युलियस क्लॉसियस, जुलियस थॉम्सन आणि लोथर मायर या शास्त्रज्ञांचा समावेश होता. या प्रबंधावर त्यांना मिश्र प्रतिक्रिया मिळाली. त्यांच्यापैकी हॉन्टहॉफ आणि ओसवॉल्ड यांची प्रतिक्रिया उल्लेखनीय होत्या. सन 1884 ओसवॉल्ड हे अरेनियस यांना भेटण्यासाठी उपसाला विद्यापीठात गेले आणि त्यांच्या रेगा येथील प्रयोगशाळेत संशोधन करण्याचे निमंत्रण दिले. वडिलांच्या आजारपणामुळे अरेनियस तेव्हा रेगाला जाऊ शकले नाहीत, पण नंतर मात्र त्यांनी ही संधी साधली. अरेनियस यांना सन 1886 ते सन 1887 या कालावधीत सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ विल्यम ओसवॉल्ड यांच्या प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळाली आणि विद्युत विचरण म्हणजे इलेक्ट्रोलायसिस याच विषयावर सखोल संशोधन करून त्यांनी सुधारित प्रबंध तयार केला. पुढे स्टॉकहोम विद्यापीठात ते भौतिकीचे प्राध्यापक झाले आणि ते विद्यापीठाचे कुलमंत्री म्हणजे रेक्टर असताना विद्युत विचरणाच्या विश्लेषणाच्या संवाहकतेविषयी त्यांनी पुष्कळ प्रयोग केले. अरेनियस यांच्या मते आम्लारी आणि क्षार जेव्हा पाण्यात विरघळतात तेव्हा त्यांचे विचरण घडून येते आणि विद्युतभारित आयन तयार होतात. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड हा क्षार पाण्यात विरघळल्यावर सोडियमचे धनभारित आणि क्लोराईडचे ऋणभारित आयन तयार होतात. सर्वसामान्य द्रावणामध्ये वेगवेगळा विद्युतभार असणे या संकल्पनेला त्यावेळच्या जुना रसायनतज्ज्ञ आणि भौतिकतज्ज्ञ यांचा विरोध झाला, पण नवीन पिढीने ही संकल्पना स्वीकारली. विद्युत विचरण ही संकल्पना इलेक्ट्रॉनच्या शोधाला अनुकूल ठरली आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच रासायनिक सिद्धांतात इलेक्ट्रॉनचा समावेश झाला. या विद्युत विचरणावरील सैद्धांतिक विवेचन म्हणजे इलेक्ट्रोलायटिक थेअरी ऑफ डिसोसिएशन याकरिता त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आले.
कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये भौतिकी रसायन पद्धतीने विष आणि प्रतिविष म्हणजे विषाचा उतारा याच्या विक्रिया कशा होतात यावर अरेनियस यांनी व्याख्याने दिली. नंतर तीच व्याख्याने इम्युनोकेमिस्ट्री या नावाने प्रसिद्ध झाली. त्यामध्ये सुधारणा करून व भर घालून क्वांटिटेटिव्ह लॉज इन बायोलॉजिकल केमिस्ट्री हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. सन 1900 पासून अरेनियस यांचे नोबेल संस्थेच्या जडणघडणीत भरीव योगदान आहे. पुढे नोबेल इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल केमिस्ट्री या संस्थेचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि याच पदावर ते निवृत्त झाले. तिथे असताना त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीने डेव्ही पदकाचा व केमिकल सोसायटीने फॅरेडे पदकाचा बहुमान दिला. त्यांच्या काही ग्रंथांची जर्मन व इंग्रजी भाषेत भाषांतरे झालेली आहे. अरेनियस यांचे संशोधन कार्य इलेक्ट्रोलाइटची चालकता म्हणजे कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट्स यावरच केंद्रित होते. सन 1884 अरेनियस यांनी उपसाला विद्यापीठाकडे इलेक्ट्रोलाइटची चालकता म्हणजे कंडक्टिव्हिटी यावर आधारित 150 पानाचा एक प्रबंध सादर केला. या प्रबंधासाठी उपसाला विद्यापीठाने अरेनियस यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. अरेनियस यांनी त्यांच्या इलेक्ट्रोलाइट चालकता या प्रबंधात 56 शोध निबंध समाविष्ट केले होते. त्यापैकी बहुतेक आजही अपरिवर्तित किंवा किरकोळ बदलासह स्वीकारले जातील या स्वरूपाची होती. या प्रबंधातील सर्वात महत्त्वाची कल्पना म्हणजे घनस्फटिक रूपातील म्हणजे क्रिस्टलीय क्षार विरघळल्यावर जोडलेल्या विद्युत प्रवाहासोबत जोडले गेल्यास आयनोपातील कण वेगवेगळे होतात या वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण होते. या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी अरेनियस यांना 1903 सालचा रसायनशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पाण्यासारखे द्रावक म्हणजे सॉल्व्हंट यामध्ये विरघळल्यास घनस्फटिक रूपातील क्रिस्टलीय क्षार पदार्थ विद्राव्य सोल्यूट यामध्ये अस्तित्वात असलेले धन आणि ऋण विद्युत भार म्हणजे चार्ज विलग होतात. धनस्फटिक रूपातील म्हणजे क्रिस्टलीय क्षार पदार्थ विद्राव्य सोल्यूट यांच्या पाण्यासारखे द्रावक म्हणजे सॉल्व्हंट यामध्ये धन आणि ऋणभारित कणांना आयन असे म्हणतात. समान विद्युत भार धारण करणाऱ्या कणामध्ये प्रतिकर्षण असते आणि विरुद्ध भार धारण करणाऱ्या कणामध्ये आकर्षण असते. थोडक्यात आयन इतके व्यवस्थित केले जातात की धन आणि ऋण विद्युत भारित आयन एकमेकांना एकांतरित करतात आणि एकमेकांना संतुलित करतात. संपूर्ण पदार्थाचा एकूण विद्युत भार म्हणजे 4 असतो. रासायनिक संयुगाच्या आयन तयार करण्याच्या सामर्थ्याला आयनिक इलेक्ट्रोस्टॅटिक सामर्थ्य असे म्हणतात. फॅरेडे यांच्या मते आयन तयार होण्यासाठी बाह्य थेट म्हणजे डायरेक्ट विद्युत प्रवाह याची आवश्यकता असते. मायकेल फॅरेडे यांच्या मते इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेत आयन तयार होतात. स्वांते अरेनियस यांच्या मते विद्युत प्रवाह नसतानाही रासायनिक अभिक्रियेद्वारे क्षारांच्या जलीय द्रावणात आयन तयार होतात. अरेनियस यांच्या इलेक्ट्रोलाइटची चालकता म्हणजे कंडक्टिव्हिटी यावर आधारित प्रबंध युरोपमधील अनेक शास्त्रज्ञांना पाठवला गेला. अरेनियस यांच्या इलेक्ट्रोलाइटची चालकता म्हणजे कंडक्टिव्हिटीवर आधारित प्रबंधाने रुडॉल्फ क्लॉशियस, विल्यम ओसवॉल्ड, जोकोबस हेन्रिकस हॉन्टहॉफ हे शास्त्रज्ञ खूप प्रभावित झाले. सन 1884 अरेनियस यांनी आयनिक सिद्धांताच्या आधारावर आम्ल आणि आम्लारी म्हणजे ॲसिड आणि बेस यांच्या व्याख्या प्रस्तावित केले. अरेनियस यांच्या मते आम्ल ॲसिड हे पदार्थ हायड्रोजन आयन तयार करतात आणि आम्लारी म्हणजे बेस हे पदार्थ हायड्रॉक्सी आयन तयार करतात. हिमयुगाचे स्पष्टीकरण देण्यासाठी एक सिद्धांत विकसित करताना सन 1896 अरेनियस यांनी वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची घनता म्हणजे डेन्सिटी यामध्ये वाढ झाल्यामुळे हरितगृहाद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान किती प्रमाणात वाढेल याचा अंदाज काढण्यासाठी भौतिकशास्त्रातील मूलभूत तत्त्व यांच्या उपयोजनेतून हरितगृह परिणाम ही संकल्पना प्रस्तावित केली. जीवाश्म इंधन जाळणे आणि इतर ज्वलन प्रक्रियामधून उत्सर्जित होणारे कार्बन डायऑक्साईड जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरते. आधुनिक हवामान विज्ञानाच्या केंद्रस्थानी स्थान मिळवून हे निष्कर्षाच्या व्यापक चाचणी घेण्यात आली आहे. अरेनियस यांच्यासह जोसेफ फुरियर, जॉन टिंडाल आणि क्लॉड पॉलिलेट या प्रसिद्ध शास्त्रज्ञांचा सहभाग हरितगृह परिणाम ही संकल्पना विकसित करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. हरितगृह वायू, हिमनदी आणि आंतरहिमशायिक कालखंडातील तापमानातील फरकाच्या स्पष्टीकरणात योगदान देऊ शकतात की नाही हे अरेनियस यांना ठरवायचे होते.
आर.एन.एस. यांनी चंद्रांच्या इन्फ्रारेड निरीक्षणाचा वापर केला. फ्रँक वॉशिंग्टन फेरी आणि सॅम्युअल पियरपॉन्ट लँगले यांनी पीटर्सबर्ग येथील ॲलेगेनी वेधशाळेत कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याची वाफ किती इन्फ्रारेड म्हणजे उष्णता किरणोत्सर्ग पकडली जाते याची गणना केली. स्टीफन बोल्ट्झमन यांचे नियम वापरून आर.एन.एस. यांनी संदर्भित केलेल्या गोष्टी तयार केल्या. त्याच्या मूळ स्वरूपास आर.एन.एस. नियम खालीलप्रमाणे होता. जर कार्बॉनिक ॲसिडचे प्रमाण भौमितिक प्रगतीमध्ये वाढले तर तापमानाची वाढ अंकगणितीय प्रगतीमध्ये जवळजवळ वाढेल. येथे आर.एन.एस. यांनी कार्बन डायऑक्साईडचा उल्लेख कार्बॉनिक ॲसिड असा केला आहे म्हणून संदर्भित करतो. कार्बॉनिक ॲसिड म्हणजे H2CO3 हे कार्बन डायऑक्साईडचे जलीय स्वरूप आहे. आर.एन.एसच्या नियमाचे खालील सूत्र आजही वापरात आहे. डेल्टा एफ बरोबर अल्फा एल एन गुणिले C/C0. येथे झिरो म्हणजे अभ्यास केला जात असलेल्या कालावधीच्या सुरुवातीच्या वेळ 0 असे गृहीत धरलेले आहे आणि कार्बन डायऑक्साईडची संहती आहे. C म्हणजे अभ्यास केला जात असलेल्या कालावधीच्या शेवटी कार्बन डायऑक्साईडची संहती. जर एकच संहतीचे एकक दोन्हीसाठी वापरले असतील तर C आणि C0 हे दोन्ही समान असतील. अभ्यास केलेल्या LN हा नैसर्गिक लॉगरिथम आहे. लॉग बेस E लॉग बेस आणि डेल्टा एफ म्हणजे तापमान वाढणे. दुसऱ्या शब्दात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गरम होण्याच्या दरातील बदल म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह फोर्सिंग जे वॅट्स प्रति चौरस मीटरमध्ये मोजले जाते. वातावरणातील रेडिओ ॲक्टिव्ह ट्रान्सफर मॉडेल्समधून व्युत्पत्ती आढळून आली आहे. अल्फा CO2साठी पृथ्वीच्या वातावरणासाठी 5.35% एवढे एकक समजले जाते. स्वांते आर.एन.एस. यांचे सहकारी हॉगबॉम यांच्या माहितीच्या आधारे जीवाश्म इंधन आणि ज्वलन प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरेल असा अंदाज लावणारा आर.एन.एस. हे पहिलीच व्यक्ती होती. त्यांच्या गणनेत आर.एन.एसने पाण्याच्या बाष्पातील बदल तसेच अक्षांशीय परिणामांचा अभिप्राय समाविष्ट होता. परंतु त्याने वातावरणातील उष्णतेचे संवहन आणि इतर आवश्यक घटक वगळले. त्यांचे कार्य सध्या ग्लोबल वॉर्मिंगचे अचूक परिणाम म्हणून कमी पाहिले जात आहे. कारण वातावरणातील CO2मध्ये वाढ होणारे पहिले प्रात्यक्षिक ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत ठरले. बाकी सर्व काही समान आहेत. सन 1900 आर.एन.एस. यांचे CO2साठी शोषण मूल्य आणि त्याच्या निष्कर्षावर नट आर्मस्ट्रॉंग यांनी टीका केली, ज्यांनी CO2चे पहिले आधुनिक इन्फ्रारेड अवशोषण स्पेक्ट्रम 2 अवशोषण बँडसह प्रकाशित केले आणि प्रायोगिक परिणाम प्रकाशित केले जे इन्फ्रारेड गॅसद्वारे शोषून घेतात असे दिसते. वातावरणात आधीच संतृप्त होते जेणेकरून अधिक जोडल्याने काही फरक पडणार नाही. आर.एन.एस. यांनी सन 1901 जोरदार प्रत्युत्तर दिले आणि टीका पूर्णपणे फेटाळून लावली. आर.एन.एस. हे स्वीडन देशाचे भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1903 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. आर.एन.एस. हे भौतिक रसायनशास्त्राचे जनक मानले जातात. सन 1887 मांडलेल्या त्यांच्या इलेक्ट्रोलायटिक डिसोसिएशन सिद्धांतासाठी त्यांना सन 1903 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक मिळणारे ते पहिले स्वीडिश नागरिक होते. त्यांनी पदार्थांच्या वर्गीकरणासाठी एक सिद्धांत मांडला. त्यांच्या मते जे पदार्थ पाण्यात विरघळल्यावर हायड्रोजन आयन मुक्त करतात त्यांना आम्ल म्हणतात आणि हायड्रॉक्साईड आयन मुक्त करतात त्यांना आम्लारी म्हणतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीचे तापमान वाढू शकते म्हणजे ग्रीनहाऊस इफेक्ट याचा अंदाज वर्तवणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. रासायनिक अभिक्रियेचा वेग आणि तापमानातील संबंध स्पष्ट करणारे आर.एन.ए. समीकरण आजही विज्ञानात महत्त्वाचे मानले जाते. दिनांक 2 ऑक्टोबर 1927 रोजी आर.एन.एस. यांचे स्टॉकहोम येथे निधन झाले. विज्ञानयात्री आर.एन.एस. यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. ही यादी आहे. गणिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात
प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये. विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा.